नमस्कार. कधी विचार केलाय की एकाच बेटावर राहणाऱ्या दोन जमाती अक्षरशः दोन वेगळ्याच दुनियेत कशा जगू शकतात? आज आपण निकोबार बेटांवरच्या याच दोन जमातींची, निकोबारी आणि शोम्पेन यांची अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत. हाच प्रश्न खरं तर आपल्याला विचार करायला लावतो नाही का? म्हणजे एकाच लहानशा बेटावर हे दोन गट राहतात, तरीही त्यांची दुनिया इतकी वेगळी कशी? त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली, सगळं काही. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया त्यांच्यातील सगळ्यात मोठ्या फरकापासून. आणि तो फरक सुरू होतो ते कुठे राहतात यापासून. एका बाजूला आहेत निकोबारी, जे सर्व बेटांवर समुद्रकिनाऱ्याजवळ कायम स्वरूपी वस्त्या करून राहतात, आणि दुसऱ्या बाजूला शोम्पेन जमात. हे लोक ग्रेट निकोबारच्या एकदम घनदाट जंगलात अगदी एकाकी जीवन जगतात. खरं तर ते इतके वेगळे आणि बाहेरील जगापासून दूर आहेत की त्यांना विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणजे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असा दर्जा दिला गेला आहे. यावरूनच त्यांच्या अस्तित्वाचं नाजूकपण लक्षात येतं. आता त्यांच्या लोकसंख्येबद्दल बोलूया. 2011च्या सेन्ससप्रमाणे निकोबारी लोकांची संख्या आहे 23,681. लक्षात ठेवा हा आकडा, कारण आता जो आकडा येणार आहे तो ऐकून धक्का बसेल. त्याच सेन्ससमध्ये शॉम्पेन लोकांची संख्या किती होती माहितीये? फक्त आणि फक्त 229. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, फक्त 229. इथे बघा, ही तफावत किती प्रचंड आहे. कुठे 23,000पेक्षा जास्त निकोबारी आणि कुठे फक्त 229 शोम्पेन. ही जी लोकसंख्येतील दरी आहे ना, तीच त्यांच्या जीवनशैलीतील फरकाचं मूळ आहे. तर लोकसंख्येचा फरक तर आपल्या लक्षात आला. आता जरा अजून खोलात जाऊया. त्यांचं रोजचं जगणं कसं आहे, समाज कसा आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो. बघा, निकोबारी लोकांचं आयुष्य एकदम स्थायिक आहे. ते डुक्कर पाळतात, मातीची भांडी बनवतात, होड्या बनवतात. याच्या अगदी उलट आहेत शोम्पेन. ते पूर्णपणे शिकारी आहेत. हंटर गॅदरर्स. शिकार करणे, जंगलातून फळं कंदमुळं गोळा करणं, यावरच त्यांचं आयुष्य चालतं. त्यांचं अख्खं जीवन जंगलावरच अवलंबून आहे. निकोबारी समाजाची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची तुहेच पद्धत. आता हे तुहेच म्हणजे काय, तर ही एक प्रकारची जॉईंट फॅमिली सिस्टम आहे. यात जमीन, झाडं, डुकरं हे सगळं काही कोणा एका व्यक्तीचं नसतं, तर अख्ख्या कुटुंबाची त्यावर सामूहिक मालकी असते. आणि यामुळेच त्यांच्यात एक जबरदस्त सामाजिक एकता दिसून येते. आणि आता शोम्पेन लोकांकडे पाहिलं तर चित्र एकदम वेगळं दिसतं. त्यांचे कुटुंब न्यूक्लिअर असतात, म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची मुलं. कुटुंबाचे सगळे महत्त्वाचे निर्णय घरातील सर्वात ज्येष्ठ पुरुष घेतो. आता त्यांची जी भटकंतीची जीवनशैली आहे ना, त्यासाठी ही अशी छोटी कुटुंब पद्धती एकदम परफेक्ट बसते. आता पुन्हा निकोबारी लोकांबद्दल बोलूया. त्यांची गावं साधारणपणे समुद्राजवळ असतात आणि त्यांची घरं तर बघण्यासारखी असतात. अशी गोल आकाराची आणि जमिनीपासून उंच लाकडी खांबांवर बांधलेली. घरात जायला चक्क शिडी वापरावी लागते. त्यांच्या गावात अजून एक महत्त्वाची जागा असते. तिला म्हणतात एल्पानम. ही एक प्रकारची सार्वजनिक जागा असते. म्हणजे इथे त्यांचं मीटिंग हाऊस असतं, दफनभूमी असते. यावरूनच कळतं की त्यांचं सामाजिक जीवन किती घट्ट विणलेलं आहे. बरं, आता शोम्पेन लोकांच्या खाण्यापिण्याबद्दल एक खास गोष्ट सांगतो. त्यांचं मुख्य अन्न म्हणजे स्टेपल फूड आहे पांदन नावाचं फळ. ते त्याला लारोप असं म्हणतात. विचार करा, त्यांचं बरंचसं आयुष्य ह्या एका फळावर आणि जंगलातून मिळणाऱ्या इतर गोष्टींवर अवलंबून आहे. यातूनच त्यांचं आणि निसर्गाचं अतूट नातं दिसून येतं. आतापर्यंत आपण त्यांच्या पारंपरिक जीवनाबद्दल बोललो, पण आता कहाणीत एक मोठा ट्विस्ट येतोय. आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी इतिहासात पहिल्यांदाच घडली आणि जी कदाचित मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते. विचार करा, हजारो वर्ष ही शोम्पेन जमात जगापासून पूर्णपणे अलिप्त राहिली. 2011 मध्ये त्यांची लोकसंख्या होती फक्त 229. पण साल 2024 असं काहीतरी घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. बाहेरील जगाशी त्यांचा एक पूल तयार झाला. ती तारीख होती 19 एप्रिल 2024. हा दिवस या जमातीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. 7, फक्त 7 हा फक्त एक नंबर नाहीये, हा एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. आणि ती ऐतिहासिक घटना म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच शोम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी निवडणुकीत मतदान केलं. हो, त्यांनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला. जी जमात शतकानुशतकं जगापासून दूर होती, त्यांनी बाहेरील जगाशी संपर्क साधण्यासाठी हे खूप मोठं पाऊल उचललं. आणि यामुळेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आता जशी ही दोन जगं एकमेकांच्या जवळ येत आहेत,
तेव्हा पृथ्वीवरच्या या सर्वात एकाकी जमातींपैकी एक जमात आपलं भविष्य कसं घडवेल? या बदलाचा त्यांच्या अनोख्या संस्कृतीवर, त्यांच्या अस्तित्वावर काय परिणाम होईल? याचं उत्तर कदाचित आपल्याला येणारा काळच देईल.